महाराष्ट्र शासन वन विभागाच्या माध्यमातून आज वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. आमदार किसन कथोरे, नगराध्यक्ष रसिताजी घोरपडे आणि इतरही मान्यवरांच्या माध्यमातून आज वन विभागाच्या माध्यमातून प्रामुख्याने वृक्ष लागवड जी आहे ती केली जाणार आहे. या वृक्ष लागवडीमध्ये हजारो वृक्षांची लागवड केली जाणार आहे आणि ज्यामध्ये जांभूळ हा झाड जो आहे प्रामुख्याने लावला जाणार आहे. आदिवासी गोळे आणि आणि योजना 2026 अंतर्गत हा उपक्रम पार पडतोय. धनाजी इरुमाळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विराजी देशमुख यांची सुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थिती असलेल्या त्याला बघायला मिळते. चामटोली आणि इतर आजूबाजूच्या परिसरामध्ये हा प्रामुख्याने उपक्रम पार पडणार आहे. तब्बल 10 हेक्टर जमिनीवरती 2700 झाडांची लागवड या परिसरात आणि आजूबाजूच्या परिसरात केली जाणार आहे. गणपती बाप्पा धनाजी सर इकडे बघा. हा अर्थात धनाजी इरुमाळी यांच्या हस्ते सुद्धा फळ वाढवण्यात येत आहे. तर 2700 झाडांची लागवड आणि प्रामुख्याने यामध्ये जास्तीत जास्त जांभूळ या झाडांची लागवड जी आहे ती केली जाणार आहे. आणि एक मागे या सर जांभूळ या झाडाचं आपण बघत असाल तर जांभूळ हे औषधी फळ आपण म्हणू शकतो आणि बदलापूरची जांभळं ही अनेक शहरांमध्ये विक्रीसाठी जात असतात आणि काळीभोर टपोरी जांभळांची मागणी सुद्धा बऱ्यापैकी असते आणि यंदाचं कमी उत्पादन लक्षात घेत एक चांगला असं उत्तम उपक्रम जो आहे तो आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली धनाजी इरुमाळी यांच्या माध्यमातून विराज देशमुख तसेच नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्या माध्यमातून हा पार पडताना आपल्याला बघायला मिळतो, ज्यामध्ये प्रामुख्याने जांभळांची ही लागवड जी आहे
ती केली जाते. थांबा सर, एक मिनिट. ए अभय, थांब ना जरा. इकडे जा, सरांच्या इकडे जा. हा, सर काय करताय? सांगायचं ना तिकडे. नाही नाही. अर्थात सध्या आपण चामटोली परिसरामध्ये आहोत आणि या चामटोली परिसरामध्ये अनेक वृक्षांची लागवड जी आहे ती केली जाते. पाऊस यायच्या आधी घेऊन टाकू. चला अजून एका ठिकाणी आपण सांगू. अर्थात ग्रामीण भागामध्ये आपण बघत असाल तर एकंदरीत मोठ्या प्रमाणात जांभळाचं उत्पादन होत असतं, पण गेल्या अनेक वर्षांपासून एकंदरीत आपण बघितलं तर हे उत्पादन यावर्षी कुठेतरी काही प्रमाणात कमी झालं. आणि महत्वाचं म्हणजे जवळपास जांभळांचा भाव सुद्धा आपण पाहिला 400 रुपये. हाय, हा हा लावणार आता लगेच. नाही अर्थात महत्वाचं म्हणजे अनेक विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. छोटे छोटे हे विद्यार्थी आणि यांच्याच हस्ते हे झाड जे आहे ते लावलं जाणार आहे. 400 रुपये किलो यंदा आपण पाहिलं 400-450 रुपये किलो जांभळांची विक्री होत होती. आणि या ज्या आदिवासी आपल्या महिला आहेत, या महिला बदलापूर आजूबाजूची जी गावं आहेत त्या गावांमधून जांभळं तोडून आणत होते, पण बदलापूर शहरात हे उत्पादन वाढावं यासाठी. आणि महत्वाचं म्हणजे चांगल्या दर्जाचा जांभूळ बदलापूरकरांना मिळावा आणि यासाठी आता वन विभाग
अमितदा पण त्यांच्यातलाच वाटतो. या ना. हा हो हो अप्पा. एक मिनिट. पाटील काढून सध्या आता पाऊस तिकडे तिथे आहे माती नाही निघणार. तुझ्यामुळे दिसत नाही. मुलांना आता बाजूला एका बाजूला या मुलांनी राहू दे. पकडू का मी पकडू का एकटीलाच ठेवली माहिती सर पकडतो मी. पकडे साहेबांच्या बरोबर बोल ना पुढे जा पुढे जा मंथन पत्रकारांनी लावलेलं झाड पटकन मध्ये ये बाहेर ए मंथन आयुष्यात पहिल्यांदाच ना. जेवढे उपक्रम आपण राबवतोय म्हणजे झाडांचंच नाही का इतर सामाजिक उपक्रम पण लाभत. चला या पूर्वी वाजता इकडे बाजूला चला 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 बाहेर घेऊन टाकू. दुसरी कोणी कोणी राहिली ए दादा या नाही ते बाहेर घ्यायचे बाहेर. या काय विचारायचं हा हा सर एकदम कंटिन्यू होता हा चालेल ना. ओके ओके रोल घ्या ना सर.
आज इथे 3000 जांभूळ वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे, काय सांगाल? बदलापूरचं जांभूळ हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्रत्येक ठिकाणी विक्री करत असताना सगळेच जांभूळ विक्रेते असतात ते बदलापूरचंच नाव सांगतात आणि त्यामुळे मार्केट चांगल्या प्रकारचं असतंय. नवीन संकल्पना अशा प्रकारची घेतलेली आहे आमचे आदित्य गोळे आणि कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून काही चांगले प्रकल्प हाती घेतलेत. त्यामध्ये जांभूळ लागवडीचा प्रकल्प हा वन विभागाच्या माध्यमातून बदलापूर वन परिक्षेत्राच्या मध्ये आज इथं चामटोळी तान या गावामध्ये 300 पेक्षा अधिक झाडं लावून एक चांगल्या प्रकारचं जांभूळ वन इथं तयार करण्याचा प्रयत्न होतोय. निश्चितपणे भविष्यामध्ये याला चांगल्या प्रकारचा उपयोग होईल, ग्रामस्थांनाही उपयोग होईल आणि त्याच्यापेक्षा नागरिकांना चांगल्या प्रकारचं जांभूळ घेण्यासाठी त्यांना संधी मिळेल. आज या सगळ्या झाडांची निगा राखण्यासाठी वन विभागाने खूप चांगल्या प्रकारचे प्रयत्न केलेत. त्यांनी त्याला कंपाऊंड करण्यापासून पाणी देण्यापासून सर्व जबाबदारी वन विभागाच्या माध्यमातून त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे या बदलापूर वन क्षेत्रातील सर्वच वन कर्मचाऱ्यांचं आरेफोनचं मनापासून अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला खरं म्हणजे नगराध्यक्षा सुचिता घोरपडे, आमच्या नगरसेविका, त्याचबरोबर सर्वच प्रमुख कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हा हो हो एकच मिनिट. आज हजारो वृक्षांची लागवड आणि प्रामुख्याने जो फळ आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे त्या फळाची लागवड, त्या झाडाची लागवड करण्यात आली. काय सांगाल, निगा वगैरे कशी लागते? आज वनविभाग ठाणे यांच्या अंतर्गत वांगणी बदलापूर वनविभागाच्या चामटोळी ह्या परिसरात इथे आज प्रामुख्याने जांभूळ या वृक्षाची लागवड करण्याचा इथे आज हा उपक्रम राबवण्यात आला आहे. खरंच बदलापूरची जी खरी ओळख आहे, बदलापूरची जांभळं, त्या अनुषंगाने कुठेतरी भविष्यात आपलं जास्तीत जास्त मार्केट बदलापूरच्या जांभळांनीच भरून जावं, हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमचे वृक्ष प्राधिकरण समितीचे आदित्य गोळे सर यांनी पाठपुरावा केला आणि त्या अनुषंगाने आज इथे जांभळाच्या झाडांचं रोपण करण्यात आलं. सगळ्या स्तरावरचे नागरिक इथे उपस्थित होते. प्रामुख्याने आमदार साहेबांच्या हस्ते झाड लावण्यात आलं. डॉक्टर आहेत, शाळकरी मुलं आहेत, पत्रकार आहेत, सगळ्यांच्या माध्यमातून इथे एक एक झाड लावण्यात आलं आणि त्या झाडांचं संगोपन करण्यासाठी सुद्धा कटिबद्ध वन विभागाने त्याप्रमाणे नियोजन आखलेलं आहे. मी खरंच मनापासून वन विभागाला, आदित्य गोळे सरांना, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की त्यांनी हा चांगला उपक्रम आणि आपलं हा परिसर कसा हिरवळयुक्त होईल. कारण काय, आपलं बदलापूर ह्याच्यामध्ये जेव्हा गरमी वाढली होती, उष्णता वाढली होती, त्या उष्णतेच्या ह्याच्यामध्ये बदलापूरचं नाव थोडंसं कुठेतरी अधिवेशनात उचललं गेलं की तिकडे उष्णतेचं तापमान खूप वाढलं, गेल्या वर्षीच्या पेक्षा या वर्षीच्या तुलनेत 5 पटीने वाढलं. तर नक्कीच सर्व ठिकाणी म्हणजे बदलापूर शहरातच नाही, वांगणी शहरातच नाही, तर पूर्ण आजूबाजूचा सर्व परिसर कसा हिरवळमुक्त होईल आणि तापमान कसं आटोक्यात ठेवण्यात येईल ह्याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत. नक्कीच वन विभागाच्या मार्फत आणि त्यांच्या अभ्यासू आणि त्यांच्या कार्यतत्पर अनुभवातून आम्ही नक्कीच योग्य प्रकारचं वृक्षारोपण ह्या सर्व परिसरामध्ये करणार आहोत. आज इथे सुद्धा जी जांभळाची झाडं लावण्यात आली, त्या जांभळाच्या झाडांसाठी ही माती किती उपयुक्त आहे या सगळ्याचं संशोधन करण्यात आलं आणि त्यानंतर हा निर्णय इथे घेण्यात आला. तर नक्कीच 1 वर्ष आपल्याला काळजी घ्यायची आहे, त्याच्यानंतर ही जांभळाची झाडं डौलाने स्वतः इथे तग धरून उभी राहणार आहे. अमित सर तर वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे, जांभळाची झाडं लावण्यात आलेली आहेत. आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नगराध्यक्ष मॅडम काय? सर्वप्रथम हे जांभळाचं वन तयार करणं हे सन्मान्य आमदार साहेबांची संकल्पना होती. गेल्या 3 वर्षापासून ते या वृक्षारोपणासाठी माझे होते. मी आल्यापासून इथनं याची प्रोसिजर चालू केली आणि या ठिकाणी जी काही जागा या जांभूळ वनासाठी सुटेबल आहे, एक वृक्षप्रेमी म्हणून आदित्य गोले यांनी याचं सर्व सर्च केलेलं आहे आणि जांभूळला बदलापूरला नामांकन मिळालेलं आहे आणि ही जागा ही अतिशय जांभूळ वनासाठी योग्य असल्या कारणाने या ठिकाणी आम्ही 10 हेक्टरमध्ये जांभूळ वृक्ष लागवड करणार आहोत. आता आज आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. एक 6 बाय 6 वर इथे वृक्ष लागवड करणार आहोत. 2770 झाडं या ठिकाणी लागली जाणार आहेत आणि सर्वस्व श्रेय मी आमदार
साहेबांनाच देणार आहे, कारण त्यांनीच ही संकल्पना राबवली होती. त्यांचा अधिक असं उद्देश या बदलापूरमध्ये आहे की जिथे मोकळी जागा मिळेल, वृक्ष वनामध्ये नाही तर रस्त्याच्या कडेला सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आपले रस्ते झालेले आहेत, सिमेंटचे रस्ते, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करायची, कुठे मोकळी जागा असेल तिथे सुद्धा वृक्ष लागवड करायची. तर याच्या पुढे नंतर आम्ही सन्माननीय आमदार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रस्ता दुतर्फा सुद्धा वृक्ष लागवड आम्ही करणार आहोत. आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मी साहेबांना आमंत्रित केलं आणि ते सुद्धा या ठिकाणी आले. नगराध्यक्ष मॅडम पण आल्या, नगरसेवक आलेत, पत्रकार बंधू आलेत, शालेय विद्यार्थी शिक्षक आले, या पंचक्रोशीतली सर्व ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी आले. त्यावर सर्वांचं मी वन विभागातर्फे त्यांचं मी मनपूर्वक स्वागत आणि सन्मान करतो. जांभळाला मानांकन मिळावं यासाठी विशेष प्रयत्न तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करत होतात आणि आता झाडांची वाढ व्हावी यासाठी तुमचे वन विभाग आमदार सगळ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करत 2021 पासून आपण बदलापूर जांभळाच्या भौगोलिक मानांकनाची आपण केस लढायला सुरुवात केली. त्यावेळी ऐतिहासिक संदर्भ असतील, वैज्ञानिक संदर्भ असतील, तर BIRC ची टीम असेल, भाभा अणुशक्ती केंद्राची, कोकण कृषी विद्यापीठ असेल, या सर्वांना आपण बदलापूरला पाचारण केलेलं होतं. त्या माध्यमातून आपण जी केस लढलो, तर त्यावेळी आपल्या DPDCने मदत केलेली होती. त्यावेळी संपूर्ण आम्हाला जो भक्कम पाठिंबा असतो, आम्हाला आमदार साहेबांनी पाठिंबा दिलेला होता, कथोरे साहेबांनी. त्यानंतर आपण मानांकनाची केस जिंकलो आणि आम्हाला असं लक्षात आलं की बदलापूर परिसरात 70% जांभळाच्या झाडांची ही तोड झालेली होती. म्हणजे वेगवेगळी कारणं असतील त्यासाठी. तर त्या झालेल्या झाडाची तोड आपण भरून कशी काढायची, हा जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा आम्ही वन विभागाला या निमित्ताने विनंती केली की आपल्या वन जागेमध्ये आपण समजा याचं चांगल्या स्वरूपात एक कन्झर्वेशन केलं. त्याला शब्द आहे इन सिटू कन्झर्वेशन. तर ते इन सिटू कन्झर्वेशनसाठी त्याने आम्हाला तात्काळ मंजुरी दिली आणि आपण आता बघतोय की वन विभागाच्या माध्यमात आपण आता 3000 झाडं यावर्षी आपण इथे लावणार आहोत. यामुळे परिसरातल्या ऑक्सिजनचा आपले जे लेवल असणार ती वाढणार आहे. उष्णाचे तापमान असतं ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आणि मुख्य म्हणजे मधुमेहाचे जे रुग्ण असतात त्यांना याच्यामध्ये चांगला दिलासा भविष्यामध्ये मिळणार आहे. कारण आता आपण बघतोय की भविष्यामध्ये डायबेटिसच्या अनुषंगाने लोकांच्या आजार वाढत जाणार आहे. तर त्यासाठीची नॅचरल रेमेडी आहे ती जांभळाचं झाड असतं. तर त्यामुळे जांभळाच्या फळांचा, जांभळाच्या पानांचा, जांभळाच्या खोडांचा या सर्वांचाच आता आपल्या परिसरातल्या लोकांना फायदा होणार आहे. त्यामुळे मी सर्वात प्रथम सर्व माननीय आमदार साहेबांचं अभिनंदन करीन, आमच्या नगराध्यक्ष मॅडमचं अभिनंदन करीन. आजच्या कार्यक्रमात आपण सर्वजण उपस्थित राहिलेले आहात. फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, पत्रकार आहेत, डॉक्टर साहेब आलेले आहेत, पोलीस आलेले आहेत, या सर्वांनी शाळेतली मुलं आलेली आहेत. या सर्वांचं आपण हार्दिक अभिनंदन करूया. आणि आता ह्या पुढच्या टप्प्यावरती आपल्याला लावलेल्या झाडांचं संवर्धन करायचं आहे. तर त्यासाठी सुद्धा आपण काम करूया. आणि एवढं बोलून थांबतो. थँक्यू. आहे.